तर पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण तपासाचा समरी रिपोर्ट आता समोर आलाय। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये काल पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलंय। आरोपी दत्तात्रय गाडे याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय होती। पुणे पोलिसांनी जीमेल वरून डाटा रिकव्हर केलाय आणि याच्यामध्ये तो अनेक वेळा पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालंय। दत्तात्रय गाडे हा लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा 3 तज्ञ डॉक्टरांनी अहवाल दिलेला आहे। 893 पानांचं दोषारोपपत्र दत्तात्रय गाडे विरोधात दाखल करण्यात आले। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आता हा जो रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे त्याचा नेमका काय परिणाम पुढे पाहायला मिळू शकतो? दत्ता गाडे याची जी स्टेटमेंट होते या सगळ्या प्रकरणात ते दिशाभूल करणारे होते। त्यासाठी पुरावे गरजेचे होते। 883 पानाचं हे सगळं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। दत्ता गाडेला पूर्ण व्हिडिओ पाहण्याची सवय होती आणि त्यामध्ये तो कधी किती वेळ स्वारगेट बस डेपोत त्यावेळेस होता, त्याची लैंगिक क्षमता किती आहे या सगळ्या गोष्टी तपासण्यात आलेल्या आहेत आणि त्याची DNA चाचणीचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा घेण्यात आला। त्यामुळे आता शिक्षा देण्यात जे काही योग्य कागदपत्र लागतात ते सगळे आरोपपत्रामध्ये पोलिसांनी जमा करून दिलेले आहेत। त्यामुळे आणखी जास्त कडक शिक्षा कशी होईल याकडे आता पोलिसांचे लक्ष आहे आणि त्या संदर्भात हे सगळं आरोपपत्र आता दाखल करण्यात आले। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।